नमस्कार. निवडणुकीत कोण विजयी होईल, कोणाची सत्ता कशा पद्धतीने येईल असे सर्वे म्हणजेच ओपिनियन पोल आपण नेहमीच पाहत असतो. पण गेली 3 वर्ष मुंबईमध्ये प्रजा फाउंडेशन हे मुंबईतल्या आमदारांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक मांडण्यात आलंय. नक्की या प्रगती पुस्तकात आहे तरी काय? या प्रगती पुस्तकाची नोंद खुद्द आमदार आणि जनता कशा पद्धतीने घेते? जे आमदार सभागृहात प्रश्न विचारत नाहीत ते खरंच जनतेच्या समस्या जाणून घेत नाहीत का? आणि जे विचारतात त्यांचे प्रश्न सुटतात का? जे विधानसभेत वारंवार प्रश्न विचारतात त्यांना लोक खरंच पसंत करतात, पुन्हा पुन्हा निवडून देतात का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया प्रजा प्रतिनिधींचं प्रगती पुस्तक या खास कार्यक्रमात. उत्तरदायित्व आणि पारदर्शकता या दोन्ही गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि राजकारणात त्या असल्या पाहिजेत. त्या एकाच हेतूनं प्रजा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि त्या प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के आज या कार्यक्रमात माझ्या सोबत आहेत. मिलिंद म्हस्केजी, आपलं स्वागत. या प्रगती पुस्तकामध्ये ज्या अनेक आमदारांचा उल्लेख गौरवपूर्ण अर्थात चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे आणि तसंच तो काही अत्यंत गंभीर अशा पद्धतीने केलेला आहे. त्यातलेच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर. बाळाजी, आपलं स्वागत. नमस्कार सर. ज्या काँग्रेसच्या अनेक आमदारांवर यात प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका आहे, तसंच काही आमदारांच्या कामाबद्दल कौतुकही आहे, अशा आमदारांचे म्हणजेच काँग्रेसचे प्रतिनिधी महादेव शेलार. महादेव शेलार, आपलं स्वागत. तर या सगळ्याचा अत्यंत जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभय देशपांडे माझ्या सोबत आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या प्रगती पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, प्रजा फाउंडेशननी जो हा सर्वे केला त्यातनं काय पुढे आलं हे आपण पाहूया. मुंबईतल्या 6 आमदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे. मनसेचे बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, कदम आणि शिशिर शिंदे यांचा त्यात समावेश. शिवसेनेचे रवींद्र वायकर, सपाच्या अबू आझमींवरही गंभीर गुन्हे, 11 आमदारांविरुद्ध किरकोळ गुन्हे. तर एकूणच शिवसेना, मनसे, भाजप आणि काँग्रेस, सपा या सर्वच आमदारांचा गुन्ह्यामध्ये समावेश. काँग्रेसच्या 12 तर राष्ट्रवादीच्या 2 आमदारांविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. आपण पाहताय काँग्रेसच्या 12 आणि राष्ट्रवादीच्या 2 आमदारांविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही असं म्हटल्यावर महादेव शेलार यांच्या चेहऱ्यावर मला एक खूप चांगला आनंद दिसला. पण या कार्यक्रमाची मी सुरुवात करतोय मिलिंद म्हस्के यांच्याकडून. मिलिंद म्हस्के, जरा प्रेक्षकांना प्रजा फाउंडेशन विषयी, प्रजा फाउंडेशनच्या कामाविषयी आणि या सर्व्हेविषयी काही सांगाल का? जरूर. प्रजा ही संस्था 98 मध्ये मी चालू केली होती. तिचं मूळ काम गव्हर्नन्सला कसं अकाउंटेबल करता येईल त्याबद्दल आहे. हा सर्वे जो हे प्रगती पुस्तक जे आम्ही बनवतो, हे वार्षिक प्रगती पुस्तक आहे. हे 3रं वर्ष आम्ही जेव्हा हे बनवतोय, त्यामध्ये मुख्यतः आम्ही 3 ब्रॉड पॅरामीटर्स घेतलेले आहेत: प्रेझेंट, पास्ट आणि परफॉर्मन्स. प्रेझेंटमध्ये बेसिकली आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते हाऊसमध्ये निवडून गेल्यानंतर त्यांनी काय कामकाज केलेलं आहे, मीटिंग अटेंड केलेत का, प्रश्न विचारलेत का, प्रश्नांची क्वालिटी काय आहे आणि फंड ते कसे वापरतात, लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड, त्याबद्दलचा आम्ही अभ्यास केलेला आहे. हा मुख्य 52% रँकिंगची स्कोर आहे ते ह्या सेक्शनसाठी आहे. पासमध्ये ज्या ॲफिडेव्हिटला डेटा घेतला आहे त्यामध्ये पर्टिक्युलर क्रिमिनल रेकॉर्ड जो आहे, जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट ज्या लोक इलेक्शनसाठी उभे राहतात आणि ॲफिडेव्हिटमध्ये त्यांना ते सांगायला लागतं की 2 वर्षांचा जास्त जो गुन्हा दाखल असेल तो डिक्लेअर करायला लागतो. तर त्या ॲक्टप्रमाणे आम्ही डेटा कलेक्ट केला होता ॲफिडेव्हिट्समधून आणि त्याला 8% दिलेले आहेत. त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग काही दिलेली आहेत. म्हणजे जर काही आमदार जे आपले आहेत ते निवडून आल्यानंतर त्यांच्यावर जर नवीन गुन्हा दाखल झाला त्याला -5 दिलेले आहेत आणि जर चार्जशीट असेल तर अजून एक -5 दिले आहेत. आणि शेवटचा जो पॅरामीटर आहे ती आपण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बघतो, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही दिलेलं आहे पण लोक त्यांच्या पर्यायाने, त्यांच्या मताप्रमाणे ते वोट करतात आणि त्याही लोकांचं परसेप्शनचा एक आम्ही सर्वे केलेला आहे. हा मुंबईतले 25,000 घरात जाऊन आम्ही सर्वे केलेला आणि त्याचं परसेप्शन म्हणून आम्ही त्याला 40 मार्क्स दिले आहेत आणि असं मिळून हा पूर्ण 100%चा रँकिंगचा मॅट्रिक्स आम्ही डिझाईन केलेला आहे. याचे मूळ निष्कर्ष काय आले? यावर्षी जे पहिले आलेले आहेत ते योगेश सागर जी आहेत, मागच्या वर्षी पण ते पहिले आले होते. आपण 32 आमदारांचं बघतोय. 32वे जे आलेले आहेत ते कृपाशंकर सिंग जे आहेत. आम्ही आयडिओलॉजीला बाजूला ठेवलेलं आहे. पॉलिटिकल पार्टीजची आयडिओलॉजी किंवा पॉलिटिकल पार्टीजला आम्ही वेटेज न देता
आपला जो आमदार आहे तो निवडून आल्यानंतर तो सगळ्यांचा आमदार असतो. म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा असतो मिलिंदजी, त्याच्याशी काही कर्तव्य नाही, त्याचा नक्कीच. आमदार म्हणून परफॉर्मन्स कसा आहे, बरोबर. जनतेशी त्याची नाळ जोडलेली आहे का, त्याला लोकांचे प्रश्न कळतात का, तो लोकांसाठी उपलब्ध असतो का, लोकांचे प्रश्न मांडतो का, आणि मांडल्यानंतर नुसतेच मांडत नाही तर तो सोडवतो का, अशा अनेक प्रश्नांचा आपण वेध घेतलात. हे बरोबर आहे? हो, बरोबर. आणि त्यामुळे आम्ही त्यांचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोक त्यांची जे कॉन्स्टिट्युन्सी आहे त्यामधली लोक त्यांच्याबद्दल काय त्यांची अपेक्षा आहे त्याला पण आम्ही मॅच केलेलं आहे. तुम्हाला असं नाही का वाटत की 1 वर्ष अजूनही विधानसभेच्या निवडणुकांना आहे, ज्या आमदारांना यात कमी मार्क मिळालेले आहेत किंवा कमी पसंती मिळालेली आहे अशा आमदारांना सुधारण्यासाठी अजूनही वाव आहे? नक्कीच. इनफॅक्ट तोच आमचा एम होता की हर एकाला एक अप्रायझल लागतं, हर एकाला एक फीडबॅक लागतो की आपण कसं काम करतोय. आमदारांनी याच्या काही जर पॉझिटिव्हली बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळे आम्ही पॅरामीटर्स ठेवलेले आहेत. लोकांना ते कसे वाटतात, ऍक्सेसिबल आहे का, परफॉर्मन्स त्यांचं कसं आहे, कमिटमेंट कशी आहेत, किंवा त्यांनी प्रश्न विचारले का, ही क्वालिटी आहे का प्रश्नाची, याला आम्ही सायंटिफिकली आम्ही स्टडी करायचा प्रयत्न केलाय. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, जर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी त्याचा फायदा जर करून घेतला कामामध्ये पुढच्या वर्ष 1.5 वर्षात, तर नक्कीच त्यांना मला तुम्ही सांगा की ओपिनियन पोल केले जातात, साधारणतः ओपिनियन पोल हे 3-4 प्रकारात केले जातात, एक वर्ष आधी केले जातात, काही निवडणूक जाहीर झाल्यानंतर, उमेदवार जाहीर झाल्यानंतर असतात, काही प्रचार यंत्रणा चालू झाल्यानंतर, किंवा एक्झिट पोल आपल्याकडे होतात, ते एक्झिट पोलचे आपल्याकडे सर्व्हे केलेले असतात. ओपिनियन पोल पासून तुमचा सर्व्हे हा वेगळा कसा आहे असं आपल्याला वाटतं? हा कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास आहे. आम्ही याच्यात कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे त्यांचं आपल्या आमदारांचा जी ड्युटी आहे किंवा राईट्स आहेत जे त्यांना दिलेले आहेत त्याचा आम्ही वेटेज दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणताही लोकप्रतिनिधीचा असतो की त्याने जाऊन आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्युन्सीला सेशनमध्ये, हाऊसमध्ये रिप्रेझेंट करावं, तिकडे त्यांनी अटेंड करावं सेशन, आणि तिथे त्यांनी डेलिब्रेट करावं, प्रश्न विचारावे, लॉज फॉर्म करावे, अमेंडमेंट्स करावे, त्याला मॅक्झिमम वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही त्याचबरोबर दरवर्षी लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत काय आहे, सर्व्हिसेस जे त्यांना मिळतात अल्टिमेटली लोकांना गव्हर्नमेंटकडून, लॉ अँड ऑर्डर असो किंवा पाणी पुरवठा असो किंवा रस्ते असो, त्याबद्दलचं त्याचं सॅटिस्फॅक्शन आम्ही मॅप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याला कॉम्प्रिहेन्सिव्हली आम्ही ऍड करून मग हा स्कोअर मांडलेला आहे. ओपिनियन पोलमध्ये नुसतं विचारलं होतं की तुम्ही कोणाला व्होट कराल, त्याच्या कोरिलेशनमध्ये आमचा सर्वे खूप वास्ट आहे आणि खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. बरं, म्हणजे कोणाला मत द्याल हा प्रश्न नाहीये, तर असलेल्या आमदाराचा एकूणच परफॉर्मन्स कसा आहे हा प्रश्न या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे. आपल्यासोबत महादेव शेलार आहेत. त्या महादेव शेलार काँग्रेसचे प्रवक्ते, यांना तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. नाही, त्यांच्या रिपोर्टमध्ये असं आलंय की 32 मतदारसंघातून 25,000 लोकांचं, म्हणजे हे प्रत्येक मतदारसंघातून इक्वल केलं का? कारण त्या मतदारसंघात याचा जो सॅम्पल साईज होती मिलिंदजी, त्या सॅम्पल साईज बद्दल आणि त्याच्या एकूणच ग्राह्यतेबद्दल, त्याच्या ऑथेंटिसिटीबद्दल काय सांगाल? हा जो सर्व्हे झालेला आहे तो आम्ही जो म्हणजे प्रसेशन सर्व्हे जो झाला तो आम्ही हंसा म्हणून एक मार्केट रिसर्च एजन्सी आहे त्यांना कमिशन केलं होतं. ते करत असताना त्यांनी जे मार्केट रिसर्च काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांचे स्टँडर्ड्स त्यांनी फॉलो केलेले आहेत. त्यामध्ये काय केलं जातं की प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमधला जो प्रोपोर्शन आहे पॉप्युलेशनचा तो बघितला जातो, त्याप्रमाणे प्रोपोर्शन सॅम्पलचा घेतला जातो. आणि हर एका विभागामध्ये वेगवेगळ्या म्हणजे गरीब वस्ती असो किंवा श्रीमंत वस्ती असो, दोन्हीकडे म्हणजे सगळीकडे प्रॉपरली जाऊन प्रोपोर्शन निवडून मेल फिमेल पॉप्युलेशन बघून हा सर्व्हे केला जातो. बरोबर आहे. ह्या संपूर्ण सर्व्हेचे आलेले त्या निष्कर्षांवर आपण मत जाणून घेणार आहोत अभय देशपांडे यांचं. अभय देशपांडे, अशा प्रकारच्या सर्व्हेबद्दल आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यातून आलेल्या निष्कर्षांबद्दल आणि वास्तव जे आता लोक जगतायत, मग त्यात खड्डे असेल, पाणी असेल, गटार असतील, डास असतील, अस्वच्छता असेल किंवा महागाई असेल, या सगळ्याचा काही संबंध आहे असं वाटतं का? नाही, मला वाटतं मुळात प्रजा फाउंडेशनचं आपण अभिनंदन करायला पाहिजे की एकीकडे राजकारण्यांबद्दल किंवा राज्यकर्त्यांबद्दल किंवा एकूणच लोकप्रतिनिधींबद्दल एक विश्वास उडत चाललेला असताना प्रजा फाउंडेशननी फार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून, म्हणजे त्यांनी सिस्टीमवरचा किंवा यंत्रणेवरचा, व्यवस्थेवरचा विश्वास न उडवता आहे त्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा दृष्टिकोन ठेवून हा सर्व्हे केलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करायला पाहिजे. परंतु मला वाटतं की हा सर्व्हे जो आहे हा सर्व्हे मुळात असा आहे की याच्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या टेक्निकॅलिटीवर आहेत. म्हणजे एकदम आपण जनरल परसेप्शन आपण म्हणतो त्यातला आता म्हणजे आमदारांची उपस्थिती, म्हणजे आमदारांची उपस्थिती ह्या मस्टरवर तिथल्या बाहेरच्या लॉबीत ठेवलेल्या मस्टरवर सही केले की नोंदवली जाते. म्हणजे ते सभागृहात काय बोलले बाळा सांगतील आपल्याला, याच्यावरती नोंदवली जात नाही. दुसरं प्रश्न विचारणे,
म्हणजे फक्त प्रश्नांची संख्या वाढवणे महत्वाचं आहे का प्रश्न चर्चेला आणून तो सोडवणं महत्वाचं आहे, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. दुसरं म्हणजे अजून एक तिथं म्हणजे आपल्या प्रमुख 5 मुद्दे त्यातला तिसरा मुद्दा गुन्हेगारीचा. सर्वसाधारणतः मला वाटतं की याचं सेग्रिगेशन झालं पाहिजे की जनतेच्या प्रश्नावर केलेली शांततामय आंदोलनं त्यांची गुन्हे मला वाटतं वेगळे काढले पाहिजेत आणि व्यक्तिगत स्वरूपाचे किंवा ज्या आंदोलनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय असे गुन्हे वेगळे केले पाहिजेत. हे 2. तिसरं आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की सत्ताधारी पक्षाला एक थोडा ॲडव्हान्टेज मिळतो, कारण विकास कामांचं आपण विचारलं विकास कामं किती झाली. सत्ताधारी पक्षाला विकास कामामध्ये झुकतं माप दिलं जातं हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे परवा याच आत्ताच झालेल्या अधिवेशनात सभागृहाचं कामकाज 1 आठवडा विस्कळीत झालं होतं. का झालं होतं की सर्व जो निधी होता बहुतांश तो सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पळवून नेला होता. मग त्याच्यावर गोंधळ झाला. मग सत्ताधारी पक्षांनी काही निधी विरोधकांच्या मतदारसंघासाठी द्यायचं मान्य केलं आणि त्यांना तो मिळाला. म्हणजे एक ॲडव्हान्टेज सत्ताधाऱ्यांना मिळतो. दुसरं आंदोलनं त्यांना करायला लागत नाहीत. आपल्या सरकारचे निर्माण केलेले प्रश्न असतात म्हणून आंदोलनं करायला लागत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच गुन्ह्यांची संख्या पण कमी होते. या सगळ्या गोष्टी मला वाटतं एकत्रितपणे विचार करून एक आणखी म्हणजे केलेला जो प्रयत्न आहे हा निश्चितच चांगला आहे आणि त्यांचे मागचे 3 वर्षाचे मी अहवाल चाळले. निश्चितच त्यांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून केलेलं आहे. फक्त त्याच्यात की आणखी तो अॅक्युरेसीपर्यंत जायचं असेल तर मला वाटतं की हे डिमार्केशन हे आणखी व्याप्ती याची प्रजा फाउंडेशनचं जे काम झालं ते लोकशाहीसाठी लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमदारांना एक प्रकारचा रियालिटी चेक देण्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं असं रोखठोक प्रतिपादन आपल्याकडे अभय देशपांडे यांनी केलंय. एका ब्रेक नंतर मी जाणार आहे बाळा नांदगावकर आणि महादेव शेलार यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या उपक्रमाबद्दल काय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय प्रजा प्रतिनिधींचं प्रगती पुस्तक. प्रजाप्रतिनिधींचे प्रगती पुस्तक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज प्रजा फाउंडेशननी मुंबईच्या 32 आमदारांचा एक सर्व्हे केला. त्यांनी सभागृहात मागच्या 3 अधिवेशनात विचारलेले प्रश्न, त्यांची एकूणच आपल्या मतदारसंघासाठी मतदारसंघातल्या लोकांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी असलेली उपलब्धता, मांडलेले प्रश्न, कळकळ, त्यांच्याबद्दलचं असलेलं लोकांचं मत, अशा 25,000चा सॅम्पल सर्व्हे घेऊन अशा प्रकारचा सर्व्हे करण्यात आला. लक्षात घ्या हा ओपिनियन पोल नव्हता तर एक प्रकारे मतदारांसाठी म्हणून आणि त्याहीपेक्षा आमदारांसाठी म्हणून हा एक प्रचंड मोठा कौल किंवा जागर होता असं म्हटलं पाहिजे. आपल्यासोबत बाळा नांदगावकर आहेत. बाळा नांदगावकर, प्रथम तुमचं अभिनंदन की 1292 एवढे विक्रमी प्रश्न मागच्या 3 अधिवेशनात आपण विचारलेत. आता हे सांगितल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की प्रश्न चांगले आमदारांनी विचारण्याकरता त्याला चांगला पीए असावा लागतो. तुमचे पीए इतके चांगले आहेत का की तुम्हाला ते प्रश्न तयार करून देतात आणि तुम्ही ते सहजपणे मांडता? बिलकुल. आपण उदयजी बोललात त्याबद्दल मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की माझे पीए सन्मान्य फडके साहेब आहेत, त्याच्यानंतर सन्मान्य आमचे रणदिवे आहेत, त्यासोबत माझ्या पक्ष पार्टीचे सुद्धा पीए आहेत ते सुद्धा, आणि हे अत्यंत उत्तम प्रकारचे पीए आम्हाला आहेत आणि त्यामुळे आम्हाला जे जे काही पाहिजे त्या त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या तर ते करत असतात. आणि शिवाय लायब्ररी सुद्धा उत्तम आहे, लायब्ररीतूनही बरीच माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही बोललेल्या मताशी मी सहमत आहे की आमची ज्याचा पीए उत्तम असतो तो उत्तम सभागृहामध्ये. नांदगावकर, प्रश्न मांडलेत 1292 इतके विक्रमी प्रश्न मांडलेत, त्यातले किती सोडवलेत, कितीचा पाठपुरावा केला, त्यातले काय सुटले, लोकांना काय मिळालं? ही गोष्ट बरोबर आहे. एवढे प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यात चर्चेला प्रत्येक दिवशी चर्चेला 8 ते 10 प्रश्न येतात. त्याच्यात जसे आपले प्रश्न येतात त्याच्यावरती आपण ते प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आता माझ्या लक्षवेधी माझी होती, मुंबई शहरात महानगरपालिकेतून 10,000 फायली गहाळ झाल्या. ज्या 10,000 फायलींचा प्रश्न मी लावून धरला आणि सरकारकडून चौकशी लावून घेतली. असे प्रश्न आपण आमदार म्हणून त्या सभागृहामध्ये कशा प्रकारे टोकतात, ज्याला पॉइंटेड प्रश्न आपण मांडतो त्याच्यावरती सगळं अवलंबून असतो आणि त्यामुळे तुम्ही त्याचा पाठपुरावा कसा करता त्याला फार महत्व असतं. मी 1 मिनिट मला द्या. मी प्रजा फाउंडेशनचं मनापासून आभार मानतो. प्रजा फाउंडेशनच्या सोबत मी माझ्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे साहेब आणि माझ्या मतदारांचाही मी आभार मानतो की ज्या मतदारांनी
आणि माझ्या राजसाहेबांनी मला ही संधी दिली म्हणून मी त्या विधानसभेत जाऊ शकलो. आणि विधानसभेत गेल्यामुळेच प्रजा फाउंडेशननी जो काही सर्व्हे केलाय तो प्रजा फाउंडेशनच्या मिलिंद म्हस्के साहेबांना माझी विनंती आहे की केवळ 25,000 लोकांपर्यंत जाऊ नका, लाख, 10 लाख, 2 लाख लोकांपर्यंत जा. बाळा नांदगावकर, 2 लाख लोकांपर्यंत जायची काही गरज नाहीये. 25,000 लोकांच्या सर्व्हेमध्येच आलेलं आहे की तुमच्या विरुद्ध अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेही दाखल आहेत. काय सांगाल तुम्ही? अजूनही प्रजा फाउंडेशनचं अभिनंदन कराल? माझं त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. म्हणून मी माझ्यावरती तुम्हाला गंभीर गुन्हे तुमच्या दाखल आहेत? गंभीर गुन्हे माझ्यावरती आहेत हा आरोपच मला मान्य नाही. माझं नाही. गंभीर गुन्हे म्हणजे काय? कोणाची मर्डर केली, कोणाचा विनयभंग केला, कोणावर बलात्कार केला, कुठली चोरी केली, कुठले दरोडे केला, गंभीर गुन्हे कशाला बोलतात? माझ्याकडे मी दरवर्षी म्हणजे आता मी 5 निवडणुका लढवल्या, त्यातल्या 4 विधानसभा, 1 महानगरपालिका. मी ज्या वेळेला निवडणुका होतात त्या वेळेला निवडणुकीला ॲफिडेव्हिट देतो आणि त्या ॲफिडेव्हिट मीच कबूल करतो ना मी कुठले गुन्हे केले ते. ॲफिडेव्हिट मी तुम्हाला दिली, लोकांना मी दाखवतो. त्याच्यानंतर मी आज मिलिंद म्हस्के साहेबांना मुद्दाम फोन केला होता की मी गेले तुमच्या प्रत्येक वर्षामध्ये माझा टॉप 10 मध्ये नंबर आहे. त्याचे 3ही माझ्याकडे अहवाल त्यांच्या प्रजा फाउंडेशनचे. त्या अहवालामध्ये बाळा नांदगावकर, मिस्टर कमिटेड, मिस्टर पॉप्युलर सगळे प्रश्न विचारणारे वगैरे वगैरे आहेत. पण माझ्याकडे गुन्हे कुठले ते तरी मला कळू द्या म्हणून त्यांनी सांगा, जनतेला कळू द्या तुमच्यावर गंभीर माझ्यावरती मग गुन्ह्याची त्यांनी यादी माझ्याकडे पाठवली. ती यादी सगळे सार्वजनिक पब्लिकच्या हितासाठी केलेले गुन्हे आहेत. पेप्सीचं आंदोलन होतं, कोको कोल्याचं आंदोलन होतं, भारत माताचं आंदोलन होतं आणि म्हणून मी तारखांवरती मुद्दाम लाईन मारल्यात. परत गुन्हे कुठले आहेत? 143, 145, 147, 148 खाली तोच गुन्हा. त्याचे सगळे गुन्हे पब्लिक. हे दुसरं मी प्रजा फाउंडेशनला विनंती हीच करणार आहे की मगाशी आमचे अभय देशपांडे बोलले ते बरोबर आहे की आम्ही कुठले गंभीर गुन्हे केलेत त्याचं गंभीर गुन्हा. कारण लोकांमध्ये जात असताना गंभीर गुन्हा बोलले, अरे बापरे, मीच आठवत होतो की माझ्यावर कुठला गंभीर गुन्हा येतो मला आठवत ना. म्हणून मी उदयजीला फोन केला हो, म्हटलं मला गंभीर गुन्हे जर दिले तर मी माझ्या स्वतःची सुधारणा करून घेईन. शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आहे, समाजापुढे मला जायचं असतं, माझ्या जनतेपुढे जायचं असतं, केवळ मतदारसंघात त्याचा महाराष्ट्राच्या विषयासाठी जायचं असतं. तेव्हा मला तुम्ही मार्गदर्शन. आपण मिलिंदजीला विचारा. मिलिंदजी, व्याख्या काय आहे गंभीर गुन्ह्यांची? बाळा नांदगावकर म्हणतात ते सगळे गुन्हे जनतेच्या हितार्थ केलेल्या गोष्टींकरता लावले गेले आहेत. दरोडा, खून अशा प्रकारचा कुठलाही गंभीर गुन्हा त्यांच्या सोबत घडलेला नाही, त्यांच्यावर तसा कुठलाही आरोप नाही. तसं ॲफिडेव्हिट दरवर्षी ते सादर करतायत. वेल, जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये काय होतं की जेव्हा इलेक्शन राहतात तेव्हा त्यांना ॲफिडेव्हिटमध्ये त्यांचे गुन्हे जे आहेत ते डिस्क्लोज करावे लागतात जर गुन्हे काही दाखल असेल तर. पॉलिटिकल रायटिंगचं नक्की त्यांच्यावर गुन्हा आहे जसं बालाजी नांदगावकर जे बोललेत. पण कसं की आपला लोकप्रतिनिधी जो आहे तो अल्टिमेटली एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन वर जाणार असतो. तिकडे गेल्यानंतर प्रोबिटी जी आहे पब्लिक लाईफमधली म्हणजे पब्लिक लाईफमध्ये आलेला व्यक्ती जो आहे तो त्याच्यावर सस्पिशन राहिला नाही पाहिजे, तो त्याच्या सस्पिशनच्या वर असला पाहिजे. म्हणून पॉलिटिकल पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्टमध्ये त्यांनी सांगितलं की 2 वर्षाहून अधिक जर इम्प्रिझनमेंट होणार असेल तर अशा गुन्ह्यांची त्यांनी माहिती पुरवावी. पॉलिटिकल रायटिंगमध्ये जर काही तोडफोड झाली, मारहाणी झाली तरच असे काही सेक्शन लावले जातात. 145, 143, 45चे 46 सेक्शन जे आहेत ते पण त्यांच्यावर लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 332 लागलेले आहेत, 353 लागलेले आहेत, 341 लागलेले आहेत. या सेक्शनमध्ये त्यांच्यावर 2 वर्षांहून अधिक तुमचा जो निकष आहे त्या निकषानुसार जे आरोप करण्यात आले, जे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आहेत त्याला आपण गंभीर म्हणता. अतिशय एक महत्वाच्या बाबीकडे येतो मी तुमच्याकडे. अतिशय महत्वाच्या बाबीकडे लोकांचं लक्ष वेधायचं आणि ते म्हणजे काँग्रेसचे आमदार बलदेव खोसा यांनी सभागृहात एकही प्रश्न विचारला नाही किंवा उपस्थित न केल्यामुळे मुंबईतले मौनी बाबा असं त्यांना किताब यात देण्यात आलेला आहे. तर चंद्रकांत हंडोरे 1 प्रश्न, कृपाशंकर सिंग 2 प्रश्न आणि मिलिंद कांबळे 3, तर नवाब मलिक 15 हे आमदारही प्रश्न विचारण्यात निरुत्साही असल्याचं आढळून आलेलं आहे. महादेव शेलार, काय सांगाल? पहिली गोष्ट उदयजी, मी तुमचं एक अभिनंदन करतो की खूप दिवसांनी मराठी साहित्यातलं एक अनुप्रस्का यमक म्हणतात किंवा मोरोपंतांची केकावली याची आठवण तुम्ही आम्हाला करून दिलीत की प्रजाप्रतिनिधीचे प्रगती पुस्तक की जसं
काकीने काकीचे कामाचे कागद करकरा कापले, तशा पद्धतीने एक चांगलं त्याचं उदाहरण आपण दिलं. या बाबतीत मला पहिला प्रश्न या विषयात जायचंय की आत्ताच तुम्ही अशी चर्चा केलीत की सत्ताधारी पक्ष असले की विकासाची कामं होतात जास्त. मग आता सत्ताधारी पक्ष आहेत तर प्रश्नही त्या सत्ताधारी आमदारांना कमीच विचारावे लागतात. त्यामुळे प्रश्न पण एकही विचारायचा नाही. नाही, पण प्रश्न हा त्याचा पॅरामीटर म्हणजे त्यांच्या मतदारसंघात एकही प्रश्न नाही, तिकडे डास नाही, तिकडे कुठल्याही प्रकारचे खड्डे पडलेले नाही, तिकडे कुठल्याही प्रकारची बेकारी नाही, तिकडे वीज येते, तिथे गटारांची समस्या नाही. एका बाजूने आपण मान्य केलं की सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांच्याकडे सरकारचं जास्त लक्ष असतं, म्हणजे या गोष्टी निर्मूलनही झाल्या असतील ना. म्हणून प्रश्न हा पॅरामीटर नसावा, हे किती प्रश्न विचारले त्याच्यामुळे हा पॅरामीटर नसावा, हे माझं मत आहे. दुसरी बाब अशी आहे की एक आहे की आपल्या प्रजा फाउंडेशनने गंभीर गुन्हे, हे काय मला बरोबर वाटत नाही. परंतु ज्या वेळेला लोकशाहीमध्ये तुमच्या 12 आमदारांविरुद्ध कुठलाही गुन्हा नाही, काळजी करू नका, पहिल्यांदा असं घडतंय का लोकशाहीमध्ये रितसर मार्गाने मताच्या मतदानातून आपण निवडून आल्यानंतर सभागृह आहे, आमदार म्हणून ते त्यांना प्रश्न तिथे विचारू शकतात. परंतु कायदा हातात घेणं किंवा कॉन्स्टिट्यूशन हातात घेणं योग्य एक म्हणजे मनसेच्या बाबतीत मी मुद्दाम सांगेन की एकदा मला वाटतं तुमच्या याच्यावरतीच एक त्यांचे मनसेचे चित्रपट सेनेचे काय अमय काहीतरी खोपकर ते म्हणाले की आम्ही कायदा हातात घेऊ आणि ह्या मॉलचे आणि ह्याचे काचा फार महागड्या असतात, म्हणजे याचा अर्थ तिथं दगड मारणार असंच ना. म्हणजे याच्यात मला म्हणायचं आहे की एक बाब अशी आहे की तुम्हाला लोकशाहीचे मधील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आलात, त्यामुळे कायदाही हातात घेऊ नये. त्यामुळे मिलिंद म्हस्करने हा जो सर्वे केलेला आहे तो संविधान घटना याला धरून केलेला आहे असं मला वाटतं. प्रश्नाचा मला फक्त एकच उल्लेख करायचा आहे की मला वाटतं शेलारांचा काहीतरी गैरसमज झालाय की आमदारांना फक्त त्याच्या मतदारसंघातलेच प्रश्न विचारता येतात, असं काही नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्व धोरणात्मक विषयांचे प्रश्न विचारता येतात. प्रश्न मगाशी एवढंच मी बोललो की प्रश्नांची संख्या याला वेटेज किती असावं. म्हणजे आता एकही प्रश्न विचारला नाही 4 वर्षात किंवा या पूर्ण मागच्या वर्षभरात विदर्भातल्या कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या नाहीत, तिथे आलेला आत्ताचा पूर दिसला नाही, विजेचं आपल्याकडे असलेली टंचाई दिसली नाही, कुठलेच प्रश्न बलदेव खोसा, चंद्रकांत हांडोरे यांना दिसले नाहीत. आपले आमदार कसे आहेत ते पहा. प्रजा फाउंडेशनच्या या सगळ्या सर्व्हेमध्ये आपल्या समोर होतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय प्रजा प्रतिनिधींचं प्रगती पुस्तक. प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक या विषयावर आपण चर्चा करतोय. अभय देशपांडे, मला तुम्ही सांगा की कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडत असताना सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात खमकेपणाने भूमिका घ्यावी लागते, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात उभं राहावं लागतं, प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणण्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला आपण गुन्हा म्हणतो. मला तुम्ही सांगा, ही रॉबिनहूडची प्रतिमा ही लोकशाहीची गरज आहे? या सर्वेमध्ये तर असं दिसत नाहीये. नाही, तसं मला वाटत नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला कायदाच हातात घ्यावा लागतो. आज म्हणजे संसदीय आयुध एवढी उपलब्ध आहेत आपल्या सगळ्यांकडे की माहिती अधिकारासारखं एक अमोघ आपल्याकडे अस्त्र आता उपलब्ध आहे की त्याच्यामुळे आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. ती माहिती मांडून त्याचा वापर करून योग्य ते शासन त्या दोषी अधिकाऱ्यांना देण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे मी मगाशी सुद्धा तो उल्लेख केला की जनतेच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाचा जरी गुन्हा घेतला आपण तरी त्यातले गुन्हे जे आहेत शांततामय निदर्शनं हा मी समजू शकतो. पण ही निदर्शनं करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्ता म्हणजे काय, तुम्ही बसच्या काचा फोडणार, त्या बसमध्ये कोण उद्या प्रवास करणारे सामान्य प्रवासीच जाणार आहेत ना. तर जिथे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं ज्या आंदोलनामध्ये, तो सुद्धा मला वाटतं की गंभीर स्वरूपामध्ये येऊ शकतो. पण शांततामय आंदोलन येऊ शकतं. तुम्ही आता मुद्दा सांगताय त्याला पार्श्वभूमी खटाकची आहे. आपण बाळा नांदगावकरांना विचारूया, त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये अशा स्वरूपाचा विचार मांडलाय. तुम्हाला मान्य आहे? तुमच्या पक्षाला मान्य आहे? मला असं वाटतं की एकतर पहिली गोष्ट की विजयजी, माझ्या पक्षामध्ये जवळजवळ 90% 95% मुलं एज्युकेटेड आहेत आणि मला तुमच्या पक्षात सर्वात जास्त घडलेलं आहे. आणि माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला मी दगड का मारतोय, कशासाठी मारतोय, फायद्यासाठी की तोट्यासाठी, याचा मला काय त्रास होणार आहे त्याची सगळी जाणीव आहे. बाळा नांदगावकर, आणि लक्षात तुम्ही स्वतः प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे
मान्य आहे मला. या सगळ्यांवर आता अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. भारत माता टॉकीज बंद करायला घेतली तर आम्ही आंदोलन नाही करणार. देशामध्ये एवढी महागाई वाढते, आम्ही आंदोलन नाही करणार. मला तुम्ही सांगा ना, आम्ही आंदोलन का करतो? ह्या मताची मी सहमत आहे की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होता कामा नये, कारण ती सार्वजनिक मालमत्तेवरती अधिकार जनतेचा असतो. हे अभय देशपांडेंच्या मताची मी पूर्णपणे सहमत आहे. पण खळखटाक आम्हाला का करावं लागतं? आता मराठी चित्रपटांना जर आम्ही आम्हाला थिएटर देणार नसाल तर आम्हाला काय इलाज नाही असं म्हणणं आहे. आम्हाला इलाज नाही. दगड मारणाऱ्या आता प्रेमाची भाषा आम्ही किती केली. आम्ही मराठी पाट्या लावा म्हणून पत्र दिलं, पण आमच्या पक्षाची सिस्टीम फार उत्तम आहे. म्हणून म्हणजे पहिला आम्ही पत्र देतो, बाळा हात जोडून सांगतो, हात जोडून नाही झालं तर मग थोडे हात सोडावे लागतात. बाळा नांदगावकर, जनतेचे प्रश्न मांडायला हातात दगड घ्यावा लागतो, खळखटाक करावं लागतं. मग हाच जर प्रश्न आपण काँग्रेसला विचारला, महादेव शेलारांना, कारण त्यांच्या 12 आमदारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, म्हणजे तुम्ही काय जनतेचे प्रश्न मांडलेच नाहीत? असं कसं होईल? बऱ्याच गोष्टी त्यांनी नक्कीच मांडलेल्या आहेत. आणि म्हणून आज जर तुम्ही 36 मुंबईतले आमदार आहेत, त्यापैकी 32चा सर्व्हे केला. पहिल्या 10 मध्ये काँग्रेसचे 5 आहेत, दुसऱ्या 20 मध्ये 11 आहेत. म्हणजे आम्ही 50% चांगला ह्याच्या तुमच्या सर्व्हेवर नाही दिसतं. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की प्रजा फाउंडेशनच्या सर्व्हेनुसार काँग्रेस पक्षाचे आमदार चांगलं काम करतात, हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार चांगलं काम करतात अशा आता महादेव शेलारांनी काढलाय, तो कितपत बरोबर आहे? त्यावर प्रजा फाउंडेशनला काय म्हणायचंय, अभय देशपांडेंना काय म्हणायचंय का? ब्रेक नंतर जाणून घेऊया. आपण पाहताय प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक. प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक. प्रजा फाउंडेशनने आज मुंबईतल्या 32 आमदारांच्या परफॉर्मन्सचा सर्व्हे केला. 25,000 मतदारांना त्यांनी प्रश्न विचारले. त्याहीपेक्षा सुद्धा 3 अधिवेशनं, जी हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन झाली, त्याच्यात त्या आमदारांचा परफॉर्मन्स कसा होता याचा एक लेखाजोखा आज प्रभात कुमार, माजी कॅबिनेट सचिव, यांच्या साक्षीनं लोकांसमोर मांडला. हे त्यांचं 3रं वर्ष आहे आणि त्या 3ऱ्या वर्षातले फाइंडिंग्स आलेले आहेत, ते अतिशय महत्वाचे आहेत. हाच प्रश्न घेऊन मी जाणार आहे अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, या विधानसभेत 288 पैकी 160 आमदार नव्यानं आलेले आहेत. आज आपण इतकी वर्ष विधानमंडळ कव्हर करताय, जवळपास 20 वर्ष. मला तुम्ही सांगा, या 160 आमदारांपैकी किती आमदार विधानसभेत उपस्थित असतात, प्रश्न मांडतात, आपल्या कामाबद्दल गंभीर असतात? नाही, हा उपस्थिती राहा किंवा मला वाटतं प्रश्न विचारणं हा फक्त तरुण आमदारांपुरता मर्यादित प्रश्न नाहीये. विधिमंडळातली एकूणच उपस्थिती, ते फर्स्ट टाइमर असतील किंवा 6व्या वेळेला निवडून आलेले असतील, एकूणच सभागृहाचं उपस्थितीचं प्रमाण कमी झालेलं आहे. नवीन आमदारांचं मला तर सांगायला म्हणजे बाळा नांदगावकर दुजोरा देतील की धैर्यशील पाटील आहेत, पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, पण ते जाहिरीने मांडतात प्रश्न. किंवा प्रशांत बंब सारखे आमदार आहेत, फर्स्ट टाइमर आहेत, तरुण आहेत एकदम. पण काय झालंय की एकूणच आता विधिमंडळातलं कामकाज आणि आपलं निवडून येणं याचा कुठेतरी संबंध राहिलेला नाहीये, असा एक समज झाला आमदारांमध्ये. निवडून येणं ही वेगळीच कला झाली आहे काहीतरी. तर मला म्हणून मी प्रजा फाउंडेशनचं अभिनंदन तेवढ्यासाठी केलं की विधिमंडळाच्या कामकाजाचा लेखाजोखा लोकांसमोर अधिक परिपूर्णपणे नेऊन त्या आधारावर लोकांना आपलं मत ठरवता यावं, हे असं कुठेतरी प्रयत्न होणं मला वाटतं जास्त आवश्यक होतं. आता विधिमंडळाच्या कामकाजात विधेयक वगैरे, आजकाल तर विधेयक हा गोंधळात पार पाडण्याचा प्रकार झालाय. विधेयक ज्याचा की कायदा आहे, ज्याच्यावर राज्यावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहे, त्याच्यावर चर्चाच होत नाही मुळात. म्हणजे जे वैधानिक, जे विधिमंडळाचं मुख्य जे कामकाज आहे तेच कामकाज होत नाही. मग त्याला आता तरुण मंडळी, बरं चर्चा, अर्धा तास चर्चा असतील. अर्धा तास चर्चा म्हणजे अशासकीय चर्चा असतील, अशासकीय ठराव असतील. म्हणजे बँकाचं नॅशनलायझेशन इंदिरा गांधींनी ज्यावेळेस केलं, त्याच्या 2 वर्ष आधी महाराष्ट्रातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या 2 आमदारांनी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी चर्चा अशासकीय ठरावाद्वारे उपस्थित केली होती. आपलं रोजगार हमीचं विधेयक असेल ते केंद्राने घेतलं आज. म्हणजे असे खूप मोठे क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्रात झालेत, महाराष्ट्र विधिमंडळातून आले. अभय देशपांडे, चर्चा कमी झाल्या. तुम्ही जे बोलताय तशा प्रकारचे आमदार आणि तशा प्रकारचे सत्ताधारी, तशा प्रकारचे विरोधक आजकाल फक्त म्युझियममध्ये पाहायला मिळतील की काय, अशा प्रकारची शंका आजच्या पिढीला निर्माण होण्या इतपत गंभीर परिस्थिती आहे. याचं कारण 4 आमदारांची हजेरी सरासरी 50% कमी, तर एका सद्गृहस्थ आमदाराची हजेरी 50% खाली, इतकी गंभीर बाब आहे. त्याहीपेक्षा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या प्रजा फाउंडेशनच्या सर्व्हेमधनं समोर आला आणि तोच प्रश्न घेऊन मी मिलिंद म्हस्के यांच्याकडे जातोय.
मिलिंद म्हस्के, तुमच्या या अहवालानुसार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपला योग्य वेळ देणाऱ्या आमदारांची संख्या फक्त 18 आहे, तर 14 आमदारांनी लोकांना पुरेसा वेळ दिलेला नसून त्यांची कामगिरी 50% इतकी सुद्धा नाही. काय सांगाल तुमच्या या फाइंडिंग्स बद्दल? मगासून जी चर्चा झाली त्यामध्ये एक मुद्दा नेहमी येतोय की प्रश्न विचारण्याबाबतची गोष्ट. आपले प्रतिनिधी जे आहेत ते प्रश्न विचारतात आहेत, म्हणजे काही जण जे विचारतात आहेत त्यांचे प्रश्नांची क्वालिटी पण बघणं गरजेचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं क्वालिटीमध्ये आम्ही मोजताना आम्ही त्यांनी जे प्रश्न जे आहेत ते कोणत्या कोणत्या विषयावर आहेत आणि जे प्रश्न स्टेट लेजिस्लेशनमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात का सेंट्रलचे आहेत किंवा लोकल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचे आहेत ते पण आम्ही बघितलं होतं. त्यावरून दिसून आलं की ओव्हरऑल ॲव्हरेज जो आहे क्वालिटीचा तो खूप कमी, अगदी ॲव्हरेजवर आहे. म्हणजे 60%वरच 50-60%वरच तो ॲव्हरेज राहतोय सगळ्यांचा सरासरी आपल्या आमदारांचा. आणि ते रिफ्लेक्शन आहे की आपल्या आमदारांची प्रश्नाची क्वालिटी आहे ती खूप आज कमी झालेली आहे. नक्की आपल्या महाराष्ट्रात चांगले विधेयक आलेले आहेत, हाच कल पुढे चालू असावा हीच अपेक्षा आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना पॉईंट करू इच्छितो की तुमचा क्वालिटी जो आहे प्रश्नाची ती नक्की वाढवण्याची गरज आहे. आपण भरपूर विषयांवर प्रश्न विचारू शकतात. मुंबईत भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, महाराष्ट्रात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, तेव्हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. ते सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे आमदार असो, सगळ्यांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे, तरच चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेतूनच हे सगळे प्रॉब्लेमचं एक सोल्युशन निघू शकतं. बरोबर आहे. नुसते विचारलेल्या प्रश्नांची संख्या नाही तर त्या प्रश्नाची गुणवत्ता, त्याची राज्याशी निगडीतता, त्याहीपेक्षा लोकांचा प्रश्न हाही मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. आणि हाच मुद्दा घेऊन जातोय बाळा नांदगावकर यांच्याकडे. बाळा नांदगावकर, मला सांगा, 1292 इतके विक्रमी प्रश्न विचारलेत, त्यातले या राज्याच्या हिताचे, जनतेच्या हिताचे नेमके किती प्रश्न होते? का आजकाल छापील स्वरूपात प्रश्न मिळतात त्यावर फक्त आपलं नाव टाकून लक्षवेधी म्हणून पहाटे आमदारांचे पीए रांगेत उभे राहून प्रश्न देतात, तसं काही घडलं का तुमच्या बाबतीत? नाही, मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न, आता प्रश्नाचं जर तुम्ही सांगायला तर खूप प्रश्न. त्याचं मगाशी मी तुम्हाला एकच प्रश्न सांगितला, 10,000 घाळ फायलींचं. त्याचे खड्ड्यांचा प्रश्न होता, जैतापूरचा प्रश्न होता. जैतापूरला ज्याला गोळीबार झाला त्याला सगळ्यात विधानसभेमध्ये मला तिथून ताबडतोब बातम्या आले, कोणाला माहितीही नव्हतं. तो प्रश्न मी तो शिवसेनेचा विषय होता, तरी पण तो प्रश्न मी सभागृहामध्ये उपस्थित करतो. असे अनेक प्रश्न मिनिटा राज्यामध्ये काही ना काही घटना घडत असतात. तुम्ही स्वतः किती जागरूक आहात त्याच्यावर बरेच प्रश्न अवलंबून असतात. आणि त्याच्यात 3 महिन्याचा पिरियड आहे. आता पुढच्या आमच्या डिसेंबरमध्ये आपलं अधिवेशन आहे. आता मधल्या 3 महिन्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात. ते बरेच प्रश्न निर्माण तुमच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून येतात, टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून येतात, काही त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून येतात, लोकल लोकांकडून येतात आणि तुमच्या मतदारांना तुम्हाला प्रश्न माहीत असतात. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नावली बनवून ती स्टार क्वेश्चनच्या माध्यमातून, लक्षवेधीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून देता येतात. आणि त्याच्यातून नंतर मग जे प्रश्न लागतात ते प्रश्न आम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना त्यावेळेला एखादा प्रश्न फार तातडीचा असला तर आम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढतो, पॉईंट ऑफ ऑर्डर काढतो, पॉईंट ऑफ त्याच्यानंतर आम्हाला लक्षवेधीच्या माध्यमातून काढता येतात किंवा औचित्याचा मुद्दा काढतो. एक प्रश्न चर्चेला जरी नाही तर विचारलाय म्हणल्यानंतर त्याला उत्तर देताना ती शासकीय यंत्रणा पूर्ण हलते, पूर्ण यंत्रणा हलते आणि त्याबद्दल लोकांना न्याय मिळतो. ती शासकीय यंत्रणा हलवणे हेच प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदाराचं काम असतं. याच विषयावर आपण शेवटच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. प्रजा फाउंडेशननी जो हा सर्व्हे केला त्या प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक या शेवटच्या भागात. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24. प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामधला पहिला प्रश्न घेऊन मी जातोय महादेव शेलार यांच्याकडे. महादेव शेलार, हा सर्व्हे तुमच्या समोर आहे. त्याच्यातले काही फाइंडिंग्स जे आहेत, काही निष्कर्ष आहेत ते तुमच्याबद्दल चांगलं सांगणारे आहेत, तर बरेचसे निष्कर्ष हे तुमच्या पक्षाला आणि तुमच्या आमदारांना अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक असा एक इशारा आणि सिग्नल देत आहेत. तुमचे आमदार अवेलेबल असत नाहीत, लोकांचे प्रश्न मांडत नाहीत, सभागृहात गैरहजर असतात, त्यांच्या प्रश्नांची संख्या कमी आहे आणि गुणवत्ताही कमी आहे, भ्रष्टाचारात त्यांचे पाय अडकलेले आहेत. निवडणुकीला 13 महिने उरलेले आहेत. आपण या निष्कर्षांकडे कसं पाहता? प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्टविषयी किंवा त्यांच्या निष्कर्षाविषयी मी सकारात्मक पाहतो की या बाबतीत कोणीही टीका केली म्हणून ती स्वीकारली पाहिजे, तशा पद्धतीने अंतर्मुख होऊन आपल्यामध्ये सुधारणा करावी. एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी नक्कीच सांगेन की जे कुणी काही कमी पडले असतील
ते नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करतील. ओव्हरऑल जरी काँग्रेसच्या बाजूने चांगला रिपोर्ट आला तरी मी असं म्हणेन की जरी समजा वेगळ्या पद्धतीने काय रिपोर्ट आला असता तरी आम्ही काही वेगळ्या पद्धतीने रिपोर्ट आला असता तरी सुद्धा आम्ही तो तसाच घेतला नसता. ती टीका आम्ही कायदा हातात घेतला नसता. दुसरी बाब अशी आहे की वादे वादे जाय ते तत्वबोधा. त्यामुळे विरोधी पक्षालाही आमचं आव्हान आहे की नेहमीच कामकाज बंद पाडायचं, विधानसभा बंद पडायची, चर्चा करा, चर्चेने प्रश्न सोडवा. आणि आत्ताचे मुख्यमंत्री तो प्रत्येक गोष्टीची चर्चा करायला तयार असतात. बरोबर आहे. परंतु जाणून बुजून सभागृह बंद पडणं विरोधी पक्षांचं जे हत्यार आहे हे त्यांनी थांबवलं पाहिजे. या सर्वेकडे 13 महिने निवडणुकीला आहेत. आपल्या या कार्यक्रमाचा वेळ संपत आलाय. तुम्ही या 13 महिन्यांमध्ये या सर्वेच्या निष्कर्षांना अंतिम रूप कसं देणार आहात? उदयजी, मी प्रजा फाउंडेशनचं मगाशी अभिनंदन केलेलं आहे. हल्ली राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, राजकारणी म्हणजे अप्रवृत्ती असणारा, भ्रष्टाचारी, गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचा, असंच बिरदाव द्यायला लागले. पूर्वीसारखी राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. त्यामुळे प्रजा फाउंडेशन सारखी एक दक्ष नागरिक असणारी संस्था आणि ह्या संस्थेने अशा प्रकारचं जे काय आमचं मूल्यमापन केलंय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला भविष्यामध्ये प्रत्येकाला सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल आणि मार्गदर्शन ठरेल भविष्यामध्ये आणि मार्गदर्शक असेल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आता बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय. कार्यक्रमाच्या शेवटी मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, येत्या काळात हे आमदार काही शिकतील का आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा होताना आपल्याला दिसेल असं वाटतंय का आपल्याला? नक्कीच दिसेल, कारण या अशा प्रगती पुस्तकांची जर लोकांनी गांभीर्याने दखल घेतली आणि त्याच्यावर आपल्या निवडणुकीवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो हे जर लक्षात यायला लागलं आमदारांच्या, तर नक्कीच त्याचा परिणाम होईल. कारण या संस्था ज्या आहेत, ज्या की आपल्या म्हणजे कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे, ही गोष्ट मला वाटतं आमदारांना पण सजग करेल आणि त्यांचे प्रश्न विचारण्याचे संख्या, प्रश्नाची ती गुणवत्ता वाढेल. मुंबईच्या आमदारांना मला तुलनात्मक दृष्ट्या मला वाटतं की ग्रामीण भागापेक्षा मुंबईतले आमदार उपस्थिती आणि प्रश्न उपस्थित करण्याच्या बाबतीत अधिक जागरूक दिसतात. त्याचं कारण म्हणजे मी असं नाही म्हणत की मुंबईत अधिवेशन असतात आणि मुंबईत असतात म्हणून ते येतात. नागपूरमध्ये पण त्यांची उपस्थिती खूप असते, कारण त्यांचे मतदारसंघ इथे आणि मुंबईतले बहुतांश आमदार हे महापालिकेच्या मार्गाने आलेले आहेत. नगरसेवक म्हणून त्यांना एक कामकाजाचा तिथला अनुभव आहे आणि त्याच्यातून आलेले आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या सिव्हिक वर्कवरही दिसतो, बऱ्याचशा वेळेस दिसतो. परंतु काही आमदार प्रश्नच विचारत नाही. ही बाब मुंबईसारख्या शहरातल्या आमदारांवर यावी, तो ठपका मला वाटतं हे फार भूषणावं नाही. अतिशय बोचरी अशा प्रकारची प्रतिक्रिया आता व्यक्त केलेली आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना अगदी छोटासा प्रश्न घेऊन मी बाळा नांदगावकर यांच्याकडे जातो. बाळा नांदगावकर, आपण लहानपणी प्रगती पुस्तकावर सही घ्यायचो पालकांची. या प्रगती पुस्तकावर प्रजा फाउंडेशनच्या तुम्ही कोणाची सही घेणार आहात? मला वाटतं की प्रजा फाउंडेशनने आमच्या पाठीवर जरी कौतुकाची थाप मारलेली असली तरी आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी, महाराष्ट्रासाठी नेमकं काय करायला पाहिजेत. आणि म्हणून जर सहीच घ्यायची असेल प्रगती पुस्तकावरती तर ती जनतेची घेतली पाहिजेत. आणि जनता, मला पूर्ण खात्री आहे की 2014 साली माझ्या मतदारसंघासहित महाराष्ट्रातील जनता मनसेच्या प्रगती पुस्तकावरती नक्कीच प्रगती पुस्तकावर कोणाची सही होईल एवढं आपण पाहणार आहोत. परंतु प्रजा फाउंडेशनचं या ठिकाणी अभिनंदन अशा करता केलं पाहिजे की एक दक्ष नागरिकाची भूमिका, एक वॉचडॉगची भूमिका त्यांनी या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टरित्या बजावलेली आहे. त्याबद्दल प्रजा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे, संचालकांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. प्रजाप्रतिनिधींचं प्रगती पुस्तक हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. जय महाराष्ट्र.